मार्केट नेहमीच सर्वांना चान्स देतं. जर हा सेटअप तुम्हाला पाहिजे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. तुम्ही इथे पाहू शकता की स्टॉकमध्ये सेलिंग प्रेशर होता आणि ह्या लेवलला मार्केटमध्ये एक पॉज घेतला आणि इथूनच बायर्स हे ॲग्रेसिव्ह झाले आणि जेवढ्या पण ह्या सेलिंगच्या ऑर्डर्स होत्या त्या बायर्सने काय केल्या तिथे ऑब्झर्व केलेत आणि इथूनच एक नवीन मूव चालू झाला आहे. आणि हा जर मूव तुमचा मिस झाला असेल आणि तुम्हाला पण त्या स्टॉकमध्ये एंट्री करायची असेल तर तुम्हाला अशी एक जागा हवी असते की तिथून तुम्ही तो नंतरचा मूव कॅच करू शकता. तर तुम्ही इथे पाहू शकता की इथे सर्व जेवढ्या पण सेलिंगच्या ऑर्डर्स होत्या त्या बायर्सने ह्या लेवलपर्यंत त्या काय केलेत ऑब्झर्व केलेत आणि त्याच्यानंतर एक नवीन मूव चालू झाले आहे. आणि त्याच्यानंतर कधी पण जर तो मूवमध्ये जर इथे एक कन्सॉलिडेशन फेज होतो आणि कन्सॉलिडेशन फेज तुम्ही इथे पाहू शकता की काही दिवस 1 2 3 4 5 6 दिवस इथे कन्सॉलिडेशनचा फेज होता. आणि त्याच्यानंतर जेव्हा पण असं मार्केट कंप्रेस होतं ना त्याच्यानंतर मार्केट एक चांगली मूवमेंट देतं. तर म्हणजे त्या टाईमचा तुम्ही वेट करू शकता. इथे पाहू शकता की ते जेव्हा पण मार्केटने इथे ह्या कॅन्डलने बघा इथे एक चांगली ब्रेकआउट दिला आहे आणि त्याच्यानंतर बघा किती एक शार्प मोमेंट आला आहे. मग तुम्ही जेव्हा पण हा कन्सोलिडेट होतो त्याच्यानंतर जेव्हा पण मार्केट ब्रेकआउट देतं त्या ब्रेकआउटला तुम्ही काय करू शकता एंट्री करू शकता. आणि तुम्ही इथे पाहू शकता की तुम्हाला टार्गेट हे चांगलंच भेटेल आणि हे वन साईड असेल. तर हा एक सेटअप तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. ह्याच्यावरती तुम्ही चांगलं काम करू शकता की जेव्हा पण मार्केटमध्ये सेलिंग असेल आणि एक लेवल अशी असेल की तिथे मार्केट पॉज घेईल आणि नवीन मूवला चालू होईल आणि त्याच्यानंतर मार्केट काही टाईमसाठी करेक्शन देईल आणि त्या करेक्शनचा ब्रेकआउट होईल तिथे आपण काय करू शकतो एंट्री करू शकतो आणि जे काय टार्गेट असेल ते आपण घेऊ शकतो. तर हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा, शेअर करा.